या आहेत आतापर्यंतच्या हेडलाईन्स। गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना आपण आज अखेरचा निरोप देतोय आणि त्याच वेळी गोव्यामध्ये राजकीय घडामोडी सुद्धा घडतायत। प्रमोद सावंत हे गोव्याचे नवे मुख्यमंत्री बनणार आहेत अशी बातमी थोड्याच वेळापूर्वी आलेली आहे। भाजपच्या कोर कमिटीमध्ये याबद्दलचा बैठक झाला आणि प्रमोद सावंत यांचा गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून दुपारी 3 वाजता शपथविधी सुद्धा होणार आहे। प्रमोद सावंत हे गोवा विधानसभेचे अध्यक्षपद त्यांनी भूषवलेलं आहे। त्यासोबतच ते व्यवसायानं आयुर्वेदिक डॉक्टर आहेत। भाजपनं मनोहर पर्रीकर यांच्यानंतर एक तरुण चेहरा मुख्यमंत्री पदासाठी पुढे आणलेला आहे। दुपारी 3 वाजता प्रमोद सावंत यांचा शपथविधी होईल आणि त्याच्यानंतर संध्याकाळी 5 वाजता मनोहर पर्रीकर यांना अखेरचा निरोप दिला जाणार आहे आणि मनोहर पर्रीकर यांच्या अंत्यदर्शनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा गोव्यामध्ये थोड्याच वेळात दाखल होणार आहेत। अभी हमने मैडम गवर्नर से अभी जाके हमने स्टेक क्लेम किए है और उनको हमने रिक्वेस्ट किया है कि सिंगल लार्जेस्ट पार्टी हम कांग्रेस है, हमारे 14 विधायक है और हमको पहला मौका देना चाहिए अपने मेजोरिटी प्रूव करने के लिए। हमने उनको याद भी करके दी कि पहले भी हम जो 2017 को इलेक्शन हुआ था तब भी हम सिंगल लार्जेस्ट पार्टी थी, लेकिन हमको तब नहीं बुलाया था। पहले हर राज्यों में हम देख रहे हैं कि जो सिंगल लार्जेस्ट पार्टी होती है उनको बुलाते हैं। आप ये दोबारा ऐसा हो गया अभी कि जो कुछ कल जो सीएम साहब का जो निधन हुआ उसका दुख हमको भी है, लेकिन अभी कोई गवर्नमेंट है नहीं और उनका फ्यूनरल के पहले गवर्नमेंट तो नया बनाना है, इसलिए हमने उनको दोबारा रिमाइंड करने के लिए आए। कल भी हमने दिया था, आज भी दिया है और उनको हमने रिक्वेस्ट किया है कि हमको एज ए सिंगल लार्जेस्ट पार्टी हमको बुलाइए, हम मेजॉरिटी प्रूव करेंगे। आपण पाहिलं प्रमोद सावंत यांचा गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथविधी होणार आहे, पण त्यासोबतच काँग्रेसनं दुसऱ्यांदा सत्ता स्थापनेचा दावा केला आहे। आपण काँग्रेस नेत्यांचं म्हणणं आत्ताच ऐकलेलं आहे। राज्यपाल मृदुला सिन्हा यांच्याकडे काँग्रेसनं हा सत्ता स्थापनेचा दावा केलाय आणि त्यामुळे काहीसा पेच इथे निर्माण झालेला आहे। पण असं असलं तरी प्रमोद सावंत यांचाच शपथविधी इथे होणार असं आपल्याला कळतंय। आणि आता आपण गोव्याच्या प्रतिनिधींकडे जाऊया, आमच्या अनिल पाटील यांच्याकडे जाऊया। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। अनिल पाटील जी, आपण पाहिलं की काँग्रेसने सत्ता स्थापनेचा दावा केला आहे आणि त्यासोबतच प्रमोद सावंत यांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी पुढे आलेलं आहे। गोव्यामध्ये काही राजकीय पेच आहे का की आता प्रमोद सावंत यांचं नाव पुढे आल्यामुळे तो संपलेला आहे? अगदी बरोबर आहे। काँग्रेसनं आतापर्यंत 6 वेळा हा दावा केलेला आहे सरकार बनवण्यासाठीचा, मात्र त्यांच्याकडे जे पुरेसे संख्याबळ लागतं बहुमतासाठीचा जो आकडा 19 आहे या क्षणाचा, कारण 36 स्ट्रेंथ झालेली आहे विधानसभाची सदस्यसंख्या ही 36 आहे, त्यामुळं 19 हा बहुमतासाठीचा जो आकडा आहे तो सध्या काँग्रेसकडे नाही आहे। ज्या 9 सदस्य जे आहेत भारतीय जनता पार्टी वगळून तेच ठरवू शकणार की सरकार कुणाचं बनणार। सध्या तरी या 9 सदस्यांनी 9 आमदारांनी, त्यामध्ये अपक्ष, गोवा फॉरवर्ड पक्ष आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष यांचं प्रत्येकी 3 सदस्य 3 आमदार हे सध्या विधानसभेमध्ये आहेत आणि यांनी सध्या भारतीय जनता पार्टीला समर्थन केलेलं आहे। पण नेता कोण असावा याबाबत एकमत नाही आहे, पण सध्या भाजपकडून जे नाव निश्चित झालेलं आहे हे प्रमोद सावंतांचं झालेलं आहे आणि त्यामुळं 3-3:30 वाजता या दरम्यानच्या काळामध्ये हा शपथविधी होऊ शकतो। पण शेवटच्या क्षणाला विश्वजित राणे यांचं नाव सुद्धा पुढे येऊ शकतो। पण या क्षणाची जी अपडेट आहे, या क्षणाची अपडेट आपल्याला सांगता येईल की प्रमोद सावंत यांचं नाव जवळजवळ निश्चित झालेलं आहे। बरोबर, प्रमोद सावंत यांचं नाव निश्चित झालंय। अनिल पाटील, आपण पाहिलं की प्रमोद सावंत यांचा शपथविधी थोड्याच वेळामध्ये होणार आहे, पण एकीकडे मनोहर पर्रीकर यांना गोवेकरच नाही आपण सगळेच जण अखेरचा निरोप देतोय। काय वातावरण आहे गोव्यामध्ये? एकीकडे शपथविधीची लगबग आणि दुसरीकडे मनोहर पर्रीकर यांना निरोप। अगदी बरोबर आहे, तुम्ही म्हणताय तसं की संपूर्ण गोवा आणि जवळजवळ देश दुःखाच्या ह्याच्यामध्ये आहे, सध्या दुःखात बुडालेला आहे। गोवेकरांचे भाई आपल्याला माहिती आहे की त्यांचं नातं किती अतूट होतं आणि त्यांनी केलेल्या लोककल्याणाच्या योजना, त्यांचा जो जनसंपर्क होता तो प्रचंड असा होता। त्यामुळे
खरोखर गोवा सध्या दुःखात बुडालेला आहे. पण जो राजशिष्टाचाराचा भाग आहे, आपल्याला मुख्यमंत्र्यांच्या शिवाय हे ठेवता येत नाही. हा घटनात्मक भाग आहे आणि हा घटनात्मक भाग पार पाडायलाच पाहिजे. त्यामुळे तो काही शिष्टाचाराचा भाग आहे तो सध्या पाळला जातोय. आपल्याला माहिती आहे की गेल्या अनेक दिवसांपासून भारतीय जनता पार्टीकडे जे बहुमताचा आकडा आहे तोही नाहीये. पण इतर घटक पक्षांच्या सहकार्याने सरकार बनलेलं होतं, ते सरकार अस्तित्वात होतं आणि मनोहर पर्रीकर गेलेले आहेत आणि त्यामुळं जो काही शिष्टाचार आहे तो पाळावा लागतोय. त्यामुळं जी काही कवायत सुरू आहे, जी काही राजकीय घडामोड सुरू आहे तो त्याचाच भाग आहे. बरोबर आहे. राजशिष्टाचाराचा भाग म्हणून हा शपथविधी होणार आहे. सध्या तरी प्रमोद सावंत यांचंच नाव मुख्यमंत्री पदासाठी आघाडीवर आहे आणि यानंतर आपण बघूया गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना किती भावपूर्ण पद्धतीनं गोव्यामध्ये निरोप दिला जातोय.